उठा उठा, सकाळ झाली, शाळेत जायची वेळ झाली. मुक्ताबाई, साबळे सर, उठा उठा, सकाळ झाली, शाळेत जायची वेळ झाली. जायचंय का नाही शाळेत? मग उठा. 7:30 झाले. मला तर थंडीनं तापानं नको केले, सर्दीनं डोकं बिकं जाम झाले. हाय फ्रेंड्स, हे बघा ही तुमची युट्यूबर. तिला शाळेत जायचा कंटाळा बघा. शाळेत जायचं टाकून झोपले. नाही निघणार आहे आता. ते आता 2 मिनिटात बघा कशी उठल आणि लगेच ती शाळेत जाणार आहे. असं तुमचं पोर करतं का नाटकं? तर असं म्हणतात की मुलगी मोठी झाली की आईचं निम्म काम ती करत असते. तर तसंच माझ्या मुक्ताचं आता जसं आत्ताशी ती 8 वर्षाची आहे, पण रांगोळी इतक्या भारी भारी काढते ना. आता तिला शाळेत जायचं आहे तरी पण ती जाता जाता रांगोळी तिने काढलेली आहे. आणि मी काल तिने रांगोळी काढलेली आहे ना, ती तुम्हाला इथे मी पुढे दाखवते. इतकी भारी रांगोळी काढते ना, आता मला सुद्धा जमत नाही एवढ्या भारी रांगोळ्या काढते ती. तिला मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, रांगोळी, मेहंदी, क्राफ्ट बनवणं, असं घरातली DIY करणं हे खूप आवडतं तिला. सर्व निम्मे गुण तिचे माझ्यातलेच तिच्यात आहेत. म्हणजे मला सुद्धा असे घरात नवनवीन वस्तू बनवणं, घर सजवणं, रांगोळी काढणं हे लहानपणापासूनच आवडायचं आणि मी करायची माझ्या घरी माहेरी. तसंच माझी मुक्ता सुद्धा करते. फक्त मला मेहंदी आवडत नव्हती. म्हणजे मी मेहंदी काढायचा कधी प्रयत्न केला नाही. प्रयत्न केला असता तर जमली असती, पण मेहंदी काढायचा सुद्धा मी प्रयत्न केला नाही. आणि मेहंदी जरी काढायची असली तर माझी बहीण होती 3 नंबर, तीच काढायची मस्त डिझाईन हातावर. मी स्वतः कधीच प्रयत्न केला नाही. पण रांगोळी मी काढायची अगदी 1-1, 2-2 तास मोठमोठ्या रांगोळ्या दिवाळीच्या टायमाला अंगणामध्ये काढायची. तशीच माझी मुक्ता आहे. आता तिला शाळेत जायचं आहे तरी पण म्हणते नाही मी जाता जाता रांगोळी काढूनच जाणार. तर ती आता इथे रांगोळी काढत आहे. तर हे दोघं गेलेली आहेत, मशीन लावले पाठीमागे तुम्ही बघू शकता. आणि इथे मी रताळी, करांदा, आणखीन तो एक गाट्याचा गडगडी कांदा असतो गाट्याचा कांदा, तो लावलाय. आज समोर उपवास आहे म्हणून. आणि इथे मी शेंगा आहेत त्या भाजायला ठेवलेल्या आहेत. त्या शेंगा माझ्या मिस्टरांना उकडून आवडतात आणि मला अशा भाजून आवडतात. मला दोन्ही पण आवडतात, पण कच्चे शेंगदाणे मी खात नाही. तर आता हे भाजायला ठेवले. सर्व कामं झालेली आहेत. आता देवपूजा करायची आहे. तर चला आपण देवबाप्पाला उठवू. इथे भांडी घासायची आहेत आणि इथे हे लावलेलं आहे. आज 10:30 झाले. 10:30 ते देवबाप्पा झोपलेले आहेत. तर त्यांना उठवू आपण. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. उठा 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 पांडुरंगा, सकाळ झाली. उठा उठा, राधा 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 राधा.